नमस्कार फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज संध्याकाळी मला इतकी जबरदस्त भूक लागली होती झोपेतून उठल्यावरच की लगेच मी मक्की भाजायला घेतला आणि पटापट मक्की भाजून झाल्यानंतर मला संध्याकाळी जेवण बनवायचा आज इतका कंटाळा येत होता। मला बऱ्याच वेळा जेवण बनवायचा संध्याकाळी कंटाळा येतो, म्हणून मी एक माझा जो किचनचा सेटअप आहे, किचन नाही म्हणता येणार पण गॅस वगैरे मी ना माझ्या बाल्कनीत आणून ठेवलेला आहे। आपल्याकडे एक एक्स्ट्राचा सिलेंडर वगैरे असतोच, तर मी त्याच्यासाठी एक रेग्युलेटर आणि एक सिंगल शेगडी घेऊन ठेवली होती की मला कंटाळा आला त्या दिवशी मी मस्तपैकी बाल्कनीत सगळं घेऊन बसते आणि मस्त आरामशीर तिथंच बसून मस्त जेवण बनवत असते। तर आज आहे नागपंचमी, तर आमच्याकडे खानदेशमध्ये नागपंचमीला कानोले बनवतात। तुमच्याकडे काय बनवतात मला कमेंट करून नक्की सांगा। तर मी इथं आपलं साधंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं काही जण फक्त मीठ टाकतात, तर काही जण नैवेद्यासाठी मीठ टाकत नाही, तर मी माझ्या पद्धतीचे सांगते। तर मी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, साखर टाकलेली आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि मस्त असं घट्टसर मी कणिक भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर असं घट्टसर कणिक भिजवून घ्या आणि 10-15 मिनटं मस्त ठेवून द्या बाजूला। त्यानंतर मस्त कणिक असं मऊसूत झालं की मग तुम्ही कानोले लाटायला घ्या। अगदी छोटे छोटे जे आपण चपातीला नेहमी गोळे घेतो ना, त्यापेक्षा अगदी कमी गोळा घ्यायचा आहे आणि एकदम पातळसर पोळी लाटायची आहे तेल लावून मस्तपैकी। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि बघा एकदम मस्त अशी पातळसर पोळी लाटायची आहे। जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटा आणि त्यानंतर मस्त अशी पोळी लाटून झाल्यानंतर ही पोळी फोल्ड करायची, एकदा हाफमधून आणि एकदा हाफमधून, आणि फोल्ड करताना आहे ना तुम्ही अशा पद्धतीने मस्तपैकी ऑइल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने 2 फोल्ड करून ठेवून द्यायचे। माझे इथं सगळे कानोले लाटून तयार झालेले आहेत। त्यानंतर मी इथं इडली पात्रामध्ये पाणी घेतलं आहे आणि हे सगळे वाफवून घेणार आहे। आणि अशा पद्धतीने या स्टीमरमध्ये माझेवाले 4-4 करून असे कानोले सगळे तयार करून झालेत। तुम्ही बघू शकता एकदम भारी झाले होते। त्यानंतर मला ह्या कानोल्यांसोबत खाण्यासाठी मला स्पेशली वड्यांची भाजी खूप आवडते, म्हणून मी इथं वड्यांची भाजी करते। तसं कानोल्यांसोबत नैवेद्य म्हणून खीर करतात, तर मी इथं खीर पण केली आहे, पण आम्हाला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे मी इथं तिखट म्हणून मी वड्याची भाजी करते। तर मी इथं मस्तपैकी छानसा असं लसूण ठेचून घेतला आहे। मी जास्त काही टाकत नाही वड्यांच्या भाजीमध्ये, कारण वड्यांमध्येच ऑलरेडी खूप काही टाकलेलं असतं। मी इथं छानपैकी असा लसूण मस्तपैकी ठेचून घेतलेला आहे आणि त्याच्यात फक्त हिरवी मिरचीची फोडणी देणार आहे। मिरचीही कमीच टाका, कारण ऑलरेडी वडे तिखट असतात आणि वड्यांमध्ये ऑलरेडी मीठ पण असतं, म्हणून आधीच सांगते भाजीत पण मीठ पण थोडं कमीच टाकायचं। आणि मस्त अशी घट्ट वड्यांची भाजी करणार आहे। मला पातळसर भाजी आवडत नाही वड्यांची, मी घट्टच करते। त्यानंतर इथं लसूण असा मस्त ब्राऊन झाला आहे, त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं आहे आणि मिरची टाकलेली आहे। त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्ही गरम पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं पाणी छान उकळायला लागलं की त्यात तुम्ही वडे टाकायचे। त्यानंतर वडे टाकून पण तुम्ही भरपूर वेळ उकळू द्या आणि जशी जशी भाजी गार होत जाते तसं तसं ती आपोआप घट्ट होत जाते। अशा पद्धतीने माझं इथं पूर्ण जेवण बनवून रेडी झाले, खीर, कानोले आणि वड्यांची भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कसा वाटला माझा व्हिडिओ
आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.